तू एवढ्यात भाजतीये, मी एवढ्यात चकल्या करून टाकले असते, खाऊन पण टाकले असते. खायला काही संपत नाही ते, पण केले असते. ही 1.5 तास झालं भाजतीये, अजून काय नसतं, चकल्याच भाजतीये. आणि भाजलेलं तर हे बघा इथं आयटम 2 जायचं, एक डाळ आणि एक गहू. इथं तांदूळ भाजायचं चालू आहे. पांढऱ्या शिपट दिसतोय इकडे. काय अगं करते एवढ्या का म्हण. मग आता काय करू द्या. तुझं ध्यान कोणी तर काढलंय, तुला उचके लागायला लागलेले. पोरांनी काढले असेल, माझ्या आईनं काढली असेल, बापानं, भावानी, भाऊजाईनं, पिल्यानं. एकदम म्हणजे एवढी सगळी देणं तुझी कशी काय काढायला लागली. माझी आहे ती म्हणजे माझं ध्यान काढणार आहे ती. माझी नसती तर कशाला काढलं असतं. आयला तुझी एवढी सगळी खरं आहे ती तुझी ध्यान काढते, पण माझं कोण ध्यान काढायचं. मी आहे माझी तर काय आई बाप तर नाही तेच. अवघड वाटतंय बा. ज्यानं जन्म दिला, ज्या बापानं दुनिया दावली, जगाय शिकवलं, परंपरा जपाय शिकवल्या, ती आज नाही. आणि ती गेल्यापासून ही आपली पहिली दिपाळी असं आठवण येते. तेवढ्यातलं एक जरी क्षण तसा समोर आला की त्यांचं ध्यान होणारच आहे. आता ही भाजायला लागली अशी आमची आई पहिलं घेऊन अशी भाजायची, सगळं करायचं. तेव्हा हे असं शाबू टाका, कांदा पोह टाका हे काय नव्हतं, फक्त चिरण ही एवढंच. आणि ही जी आता करते गव्हाचं पीठ उकडून लावून जी चकल्या बनवते, त्या त्याला पटत नव्हतं तसलं. ती तिला येत नव्हतं आणि कधी तिने केलं पण नाही. पटतच नव्हतं तसलं म्हणायचं. त्या म्हणायच्या ते म्हणजे आता ते शब्द उंडग्यावनी वाटतंय म्हणायच्या की ती तसलं करू वाटत नाही, खाऊ पण वाटत नाही, आणि ती आपल्याला करायला पण येत नाही म्हणायच्या. ही कोणाच्या बाला ऐकत नाही म्हणायच्या. धोबड ती धोबड म्हणजे जुनी माणसाची होती का नाही, ती करणं या भावानं आणि खाणं पण या भावानं, राहणं पण या भावानं. सदर आत्याचं बघा कुंकू कपाळ असं भरलेलं असायचं, कपाळ भरून कुंकू असायचं आत्याच्या कपाळाला. पदर कधी डोक्यावरनं खाली पडला नाही. जुनं ती सोनं ऐकत नाही बहिणीनं. सणवार येतेल जातेल, दिवस येतात तसं निघून जातात. दिवस कुणाला कधीच थांबला नाही, टायमिंग कधीच कुणाला थांबला नाही. पण आठवणी ह्या अशा आहेत त्या, ही दिवस जातेल, टायमिंग जाईल, पण आठवणी कुठं जाणार नाही त्या. त्यामुळं आपण त्या आठवणीत जपल्या पाहिजे, त्या ती संस्कार जपलं पाहिजे. तर ती जी परंपरा आहे ती कडवर जपायची, चालवायची, ती आपल्यापाशी आहे. आपण जसं करायला, आपण जसं राहील तसंच आपल्या लेकरांनी संस्कार लागणार आहेत. जर आपणच त्यांच्या देखत जर काय नाही केलं, जर त्या परंपरा नाही जपल्या, त्यांना नाही शिकवलं, नाही सांगितलं, तर त्यांना काहीच कळणार नाही. तर मला उचके येते बरं का. नाही तर तुम्ही माणसाला कळत आहे तू सारखंच का अशी कर. मस्त बाकी भट्टीवर आपलं काय चालू आहे, काय आहे होती ती हाय बघा बघा हाय डाळ हाय दिसतीये की, पण डाळीला भाजाय का लागली. डाळीला भाजायला लागली ह्यासाठी चकली करून खायची तुम्हाला व मला वय. तर ही नियोजन जी चालू आहे का नाही, ही सगळं चकली जाय तिकडं बघा. सुपात ताट दिसतंय, त्यात गहू आहे, ते शहरात तांदूळ आहे. मापानच घेतलंय, शहरानच घेतलंय, म्हणजे का घोटाळा होणे परत आपल्याला ह्या मापानं टाकावं लागतं. सगळं मापानं टाकलं तर चव द्यायचं आहे. तर बघा किती दिवस जर गॅसवर केलं तर शेवटी चुलीकडे येऊच लागतं, कारण की चुलीशिवाय सतनागत बायला. चुलीची बाईची गाठ बांधलेली आहे का काय कुणास ठाऊक, सुटीच नाही चुलन बाय. आता गॅसवर सुट्टी नाही नव, परंपरा आहे हो. जी चुलीव बनवलेला आहे त्याची सर कशालाच येत नाही. चवी बाबतीत तर त्याचा हात कोणच धरत नाही. चवी बाबतीत पण कोण हात धरत नाही, ह्यांचं पण बरोबर आहे. काय झालं बहिणीनं, सगळी आता गावाकडे नाही अशी भासते ती चुलीवरच, कारण की ही लय दिवस राहतं पण म्हणते ती, आणि खाय पण चांगलं लागतं. म्हणलं आता पाऊस जसा चालू आहे तसा आपण इकडं चुलीकडं नाहीच. आता ही सुरवून घ्यायचं. तरी पण एवढा आज आबाळ आलं या, काय करावं काय नाही कळ नाही. अजून जायची वड हाय, हाय होय नाही चाललंय यांचं. काय नाही होय नाही काय देखील नाही. बोलव तुझ्या पप्पाला, तू जा उद्या संध्याकाळपर्यंत निवांत या. उद्या भाव्य जाय, तिचं पण भाव आहे इथं, मला बी कळतंय. पण तिचं कसं आहे बरं का, गेलं की 5 मिनिटाला फोन करायची, ती मला पटत नाही हो. फोन करायचं होय हो, काय करता, एकदम इमोशनल बोलणार हो. इथं काळजाला घर पडते. एक दिवस पाठवलं तर रिलॅक्स आहे पप्पा तर हा म्हणलं तर राहणार नाही. कोणाचा बी मोबाईल घ्यायचा, भावाचा घ्यायचा, पप्पाचा घ्यायचा आणि फोन करायचा, आणि पहिला टोका एकच होय हो. काय करताय तुम्ही.
मग मला सांगा, असं एकदम इमोशनल बोलल्यावर माणसाच्या मनाला लागतं का नाही? काय आता मी हात वाईट का तुम्हाला खवळली का काय म्हणते का काय खवळली नाही, म्हणते? पण ती शब्द काय आला? काळजी वाटते तुमची, मला माया येते. तुम्हाला सोडून जावं वाटत नाही, तरी पण जावं लागतं सणासुदीला, सणावाराला. आ? सांगा बर. नाही जावा, मी पण तुला जा म्हणलं होतं, सकाळी तरी म्हणलं होतं उरक तुझं, मी तुला जायचं सोडून होतं, येतो. दादाचा फोन आलता, मग मी सगळेजण आपण इथं पापा तिथं, मग मला काय ती बरोबर वाटत नाही. तर उद्या सकाळी गुरांच्या पहाटे उठून 4 वाजता धारा काढ आणि सगळी गुरं तिथं दावणीला ठेवू खाया टाक आणि पहाटे 5 वाजता हालून ये. कशी पण तू तासाभरात येते. ज्यावेळेस माझ्या लेकानं मला ते सांगितलं त्यावेळेस खरं मला बरं वाटलं की आपण सगळेजण आई बाबापाशी आहे आणि पप्पा एकटं तिथं राहायचं ती बरोबर वाटत नाही. तू उद्या भाऊबीज पण आहे, सगळंच होतंय पप्पाला घेऊन, पप्पाला तेवढं ठेवून येऊ नको. पोरांची पण एकच इच्छा आहे की मी त्यांच्या पप्पाला एकटं सोडायचं नाही. मग मी तर कशाला सोडते, मी तर पहिलीच ह्यांना सोडत नाही. तर बोलत बोलत तुमच्या संग बहिणीनं डाळ घेतली भाजून शिना. डाळ काय लय आपली भाजायची नाही बरं काय, अशीच भाजायची. जास्त एखादीला निस्ता उगा काळा चटा पडला तर चालतोय, पण सरास सगळ्याला नाही पडून चालत. आणि पहिली जी परंपरेने बनवत होती का नाही, ह्या डाळीचं ती गहू तांदूळ अजून ह्यात बरेच 2-3 नमुना अजून टाकतात. कोण शाबू टाकतंय, कोण कांदा पोह टाकतं, जिरं टाकते. ती जिरं बाबा एकदम मस्तपैकी खमंग चकल्या होते त्या. आणि आता जी नवीन चकल्याचे जे युग आलंय ती कसं चालू आहे तरी. अहो ती गव्हाच्या करते, ती गव्हाचं पीठ उकडून लावायचं न त्यात चकली मसाला टाकायचा, त्याचं करायचं. उकडून पण चांगलं होतं बरं का, पण जशी चवून जसा वास ह्या पिठाला ह्या चकलीला आहे तसा त्याला येत नाही. तुम्ही एवढं डोळं झाकून का बोलायला लागलाय हो? धूर लागायला लागलाय. काम झालंय. तर काय येड्यानेच वाटायला, सण असल्यानेच वाटत नाही. लेकर जवळ नाही ती सणच हाय, दिवाळी हाय असं कायच वाटत नाही. आणि खरं सांगायचं तुम्हाला, सण साजरा केला असता आम्ही मागल्या 2-3 दिवसातच आम्हीच्या म्हणजे निम्या वस्तू तयार झाल्या असत्या. पदार्थ म्हणजे ती काय कानुलं लाडू काय जी बनवायचं आहे त्यातले निम्म तरी तयार झालं असतं. गडबडीनं वडून तोडून. पण खाणारे आपली लेकरं नाही ती, त्यामुळे करू पण वाटत नाही. का लेकराला सोडून करू वाटतंय? नाही, पण आता करावं पण लागणारच आहे. करावं लागणार आहे, पण काय जरी केलं तर आमच्या चौघाच्या फॅमिलीमध्ये 2 आमची नाही ती, तर त्यांच्या वाचून आम्ही कितीतरी अधुरं वाटतोय. पावला गणेश त्यांचं ध्यान होतंय. कारण कसं आहे, हिला सवय लागली होती, दादू यान रे दादू चला आपण इकडं जायचंय. कारण लेकरं घरात असल्यावर सारखे हाक मारणं बोलणं, आणि तीच लेकरं आता घरात नाही ती, तर सारखं लक्षात येतं. आपल्या नशिबाला येत आलंय, त्यांच्या तर कशाला, त्यांनी तर जरा कुठं तर सुखानं आनंदानं राहू द्यायची. सारखं त्यांचा पण फोन आहे, 5 मिनिटाला फोन करते ते. मम्मी पप्पा कुठं आहेत, मम्मी तू काय करते, मम्मी गुरु बांधली, मम्मी आमचा अभ्यास आला, सारखं त्यांचं चालू आहे. ओंकारला तर सोडलं त्या दिवशी तिथं राहू वाटत नव्हतं. रडत माघारी माग लागला होता मी येतो म्हणून. पण हिनं सांगितल्यावरून परत त्याची आजी रडायला लागल्यावर मग राहतो म्हणला 2 दिवस. आता भाजले तर म्हणजे सरस भाजलं नाही, तर एखादा भाजला एखादा नाही. ही डाळ जशी भाजली आहे तसं ती गहू भाजलेला नाही. व्यवस्थित मस्त पाकीन खमंग चकली झाली पाहिजे. तुम्ही आता दळून आणायचा त्याच्यावर आहे ती.